कोहळा बांधू नका जर हे माहिती नसेल. कोहळा बांधणं का थांबवावं? कारण ऐकून थक्क व्हाल. कोहळा फक्त अंधश्रद्धा आहे, वाईट नजरेपासून वाचतो की मूर्ख बनवतो? आज आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का, आपण कोहळा का बांधतो? घराचं नवीन बांधकाम झालं की कोहळा बांधतो, नवीन दुकान सुरू केलं की कोहळा बांधतो, नवीन वाहन घेतलं तरी त्याचं पुढे कोहळा बांधतो. पण का? नेमकं काय कारण आहे यामागे? आपण ऐकत आलो आहोत की कोहळा बांधल्याने वाईट नजर लागत नाही. ही गोष्ट अनेक घरात पिढ्यानपिढ्या सांगितली जाते. पण मित्रांनो, ही परंपरा आहे की अंधश्रद्धा? चला यामागचं खरं कारण जाणून घेऊया. भाग 1. कोहळ्याचं ऐतिहासिक महत्त्व. प्राचीन काळी जेव्हा विज्ञान एवढं पुढे नव्हतं, तेव्हा लोकांना नकारात्मक ऊर्जेपासून बचाव करण्यासाठी काही प्रतीकांची गरज होती. कोहळा म्हणजे एक जड, काळसर रंगाचा भाजीपाला जो सहज लक्ष वेधून घेतो. त्या काळात लोकांना वाटायचं की कोणाचं वाईट लक्ष आपल्या घरावर, वाहनावर किंवा दुकानावर नको, म्हणून लक्ष वेधून घेण्यासाठी कोहळा लावला जायचा, जेणेकरून वाईट शक्ती त्याच्यावर स्थिरावतील, आपल्यावर नाही. हा एक प्रकारचा दृष्टिविचलन डिस्ट्रॅक्शन होता. भाग 2. अंधश्रद्धा की विज्ञान? पण आजच्या काळात विज्ञानाने खूप प्रगती केली आहे. वाईट नजरेपासून वाचण्यासाठी आपण अनेक गोष्टी करू शकतो, जसं की ध्यान, सकारात्मक ऊर्जेची निर्मिती करणं, वास्तुशास्त्राचं ज्ञान, स्वच्छता आणि मानसिक स्थैर्य. पण आपण अजूनही त्या जुन्या परंपरेशी चिकटून आहोत. कोहळा बांधणं एक परंपरा आहे, पण जर त्यामागचं कारण माहिती नसेल तर ती परंपरा अंधश्रद्धा बनते. आणि वाईट म्हणजे काय? काही लोक तर कोहळा फेकतात रस्त्यावर, त्यावरून लोक चालतात, गाड्या चालतात आणि आपण म्हणतो की तो वाईट शक्ती घेऊन गेला. हा विचारच चुकीचा आहे. भाग 3. धार्मिक दृष्टिकोन. पौराणिक ग्रंथांमध्ये कोहळ्याचा फारसा उल्लेख नाही की कोहळा बांधल्याने वाईट शक्ती टळतात. काही लोक सांगतात की तो एक प्रकारचा बलिदानाचा प्रतीक आहे. पण खऱ्या धार्मिक मान्यतेनुसार कोणतीही गोष्ट वाईट नजर टाळण्यासाठी काम करते, जर त्यामागे श्रद्धा आणि शुद्ध विचार असतो. कोहळा बांधणं म्हणजे केवळ कृती नव्हे, तर जर त्यामागे समज नसली तर ती फक्त एक आंधळ अनुकरण ठरतं. भाग 4. काय करावं? जर आपल्याला घराचं, वाहनाचं, दुकानाचं संरक्षण करायचं असेल तर त्या गोष्टींसाठी वास्तुशास्त्राचे उपाय, सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे उपाय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारायला हवा. काही उपाय. घरात दररोज दिवा लावा, स्तोत्र, मंत्र किंवा प्रार्थना म्हणा. घरात फेंगशुई किंवा वास्तुशास्त्रानुसार वस्तू ठेवण्याचा विचार करा. मनात श्रद्धा ठेवा, पण अंधश्रद्धा नको. भाग 5. निष्कर्ष. कोहळा बांधणं चुकीचं नाही, पण जर त्यामागचं कारण माहिती नसेल तर आपण त्या कृतीमागचा अर्थ गमावतो. म्हणूनच कोहळा बांधू नका जर त्यामागचं खरं कारण माहिती नसेल. परंपरा पाळा, पण त्यामागची समज ठेवा. श्रद्धा ठेवा, पण डोळस राहा. अशाच माहितीपूर्ण आणि विचार करायला लावणाऱ्या गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोहळा बांधता का आणि का.